कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, आनंदी असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नीतूज व्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात इथे माझ्या माहेराहूनच केलेली आहे. आम्ही गावावरून आलो. आम्ही दोघी बहिणी जे आहे, लहान आणि मी, एकाच गावाला राहतो, नागपूरला. सो तिथनं आम्ही एकत्रच आलो, पण तो काही शूट मी घेतलेला नाही आणि मला थोडंसं सकाळपासून बरं वाटत नव्हतं. माझं नक्की नव्हतं यायचं, पण लहान बहिणीच्या गाडीमध्ये मग म्हटलं चला येऊन जाऊ. मग इथे थोडंसं शूट घेतलं. मोठ्या बहिणीच्या घरून आम्ही जात होतो आईकडे, म्हणजे एकाच गावात राहतात पण थोडंसं लांब. तर हिच्या घरून आम्ही पैदल जात होतो. तिकडली बहीण लहान आहे, ही मोठी आहे. आणि लहान बहिणीच्या दोघी मुली सोबत होत्या. ही लहान आहे आणि ती एक सोबत होती, ती मोठी. आणि माझी मुलं जी आहे ताईकडेच होते. नंतर थोड्या वेळाने मग ते तिचे मुलं आणि माझी मुलं नंतर आले जेवण करण्यासाठी. तर आम्हाला कारण मार्केटलाही थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं. तर हिच्या मम्मीला जसं कडेवर घेण्यासाठी खूप हे करत होती. म्हटलं चल माझ्याजवळ ये. मग मी थोडा वेळ घेतलं आणि उतरवलं. तर पायऱ्या वगैरे उतरायच्या होत्या, म्हणून मग तिला कडेवरून खाली उतरवलं. कारण की माझ्या हातात मोबाईल पण होता. सो म्हटलं चल खाली पैदल. आणि ही मोठी मुलगी आहे माझ्या बहिणीची, तर इथनं पैदल जावं लागते, नाहीतर मग गाडीने लॉंग कटने आपण येऊ शकतो. मग इथे केळं पेढे वगैरे घेऊन घेतले. आणि इथे पहिलेच सांगून देते मी की शूट घेतलं नाही नंतरचं, कारण की मला बरं वाटत नव्हतं, चिडचिड असं होऊन राहिलेलं होतं. म्हटलं चला आता काही शूट घेत नाहीस, डायरेक्ट मग घरीच आपल्या घरचं जे आहे शूट घेतलं मी. इथे बांधून वगैरे घेतले. आम्ही राख्यात जेवण केलं आणि आपल्या घरीच 8-8:30पर्यंत घरी आलो. तर हे बघा दुसऱ्या दिवसची सकाळ आणि मुलं गेले होते शाळेत. पाऊस येऊन राहिला सकाळी सकाळी. तर सकाळचं मग बघा अवताराकडे दुर्लक्ष करा, तुम्हाला कळणार नाही. नाहीतर मग कसं डायरेक्ट सांगितलं तर. मग इकडे सकाळी मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर मुलांची टिफिन वगैरे झाले. आता सकाळचं जे माझं रुटीन आहे सकाळ मुलं गेल्यानंतरचं, ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. जर आवडलं तर प्लीज जे आहे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता जर आवडलं तर. तर इथे मी आता ब्रश वगैरे माझा सकाळीच झालेला होता, मुलं गेलेले होते शाळेत. आणि आता सुरुवात करायची होती कामाची पटापट अशी. तर मी थोडक्यात तुमच्याशी माझं जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे. पहिल्यांदा मी इथे हॉल आवरून घेतला, म्हणजे खराब नव्हताच, पण थोडंसं बेडशीट वगैरे झटक करून घेतले. बेड आवरून घेतला, सोफा पण आवरून घेतला इथे. आणि खराब नव्हताच झालेला, पण थोडंसं कसं आहे झटकून वगैरे घ्यायचं सकाळी, तर छान वाटते. कचरा वगैरे असेल तर पडून जातो. नंतर मग इथे बेडरूम जी आहे, बेड तो पण खराब नव्हता झालेला, पण तरीसुद्धा आवरून घेतला पटापट असा, बघू शकता. आणि उशा वगैरे बरोबर ठेवल्या. बेड थोडंसं झटकून घेतलं. आजूबाजूला जे आहे खोचून घेतलं, जे बेडशीट निघालेली असते. आणि नंतर मग ते सोफ्यावर बेडशीट, सोफ्याचे कवर जे धुतलेले होते ते पडून होते, मग ते पण ठेवून दिले. कसं आहे भरपूर असे कामं असतात आपल्याला दिवसभर. म्हणजे हे जरी तुम्हाला मी 10 मिनटात दाखवलेलं असलं, साफसफाई सकाळचं जे रुटीन आहे, तरी 10 मिनटं लागलेले नाही. याला लागलेला आहे मला 1 ते 1.5 तास जवळपास लागलेला आहे. तर नक्कीच तुम्ही कॅमेरा लावणे आणि शूट करणे, कामं करणे हे कठीणच आहे, मला तरी असं वाटते. त्यामुळे प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इकडे बेडरूम आवरून झाली. ही दुसरी बेडरूम आहे. तर इथे सगळं सामान भरलेलं आहे, म्हणजे कपाट वगैरे, मुलांचं कपड्यांचे वॉर्डरोब सगळं आहे. तर इथे कपडेसुद्धा वाळलेले होते, तर ते मी घडी करून घेतले आणि ते सगळे आपापल्या जागेवर ठेवले. कसं आहे घरात जर असं पसारा असला ना, तर हाच जर पसारा दिवसभर राहू दिला तर चिडचिड वाटते. त्यामुळे मुलं शाळेत गेल्यानंतर ना असं पटापट करून घ्यावं लागते. आणि घडी करून घेतले आणि जागच्या जागेवर त्यांना ठेवून दिले. आता इकडे मशीनमध्ये सुद्धा मला इकडे कपडे लावायचे होते. तर लावायचे होते थोडेफार, झाले होते जमा. एवढ्यासाठी आपण मशीन लावू शकत नाही, त्यामुळे जेवढे होते तेवढे मशीनमध्ये टाकून दिले. नंतर मग आंघोळ वगैरे केल्यानंतर मग मी पूर्ण कपडे टाकले. आता इथे कपडे बघा वाळून राहिलेले आहे आणि काढून बघितले तर हे सुद्धा ओलेच होते. म्हटलं चला याला राहू दिला मी तसंच, घडी वगैरे नाही केले. मग शेवटी आता झाडझूड करून घेतली, सगळं आवरून घेतल्या पहिले रूम वगैरे.
आणि नंतर सगळ्याच रूमची मी इथे झाडझूड केली आणि त्या रूमचा फॅन चालू करून दिला, कारण की कपडे तिकडे वाळायचे होते. नंतर ही पण बेडरूम इकडे मी स्वच्छ झाडून घेतली, बघू शकता. आता इकडे किचनसुद्धा मी झाडून घेत आहे पटापट असं. आज मुलांनी जे आहे दुसरा टिफिन नेला, त्यामुळे बॅग घरी आहे. आणि इकडे बघू शकता कचरा एवढा झाला. आणि सुपली जी आहे दुकानात होती खाली, आणि मला एक सुपली घेऊन यावं लागणार आहे, कारण की एकच सुपली आहे. तर मग घेऊन येईल. आणि मग कचरा मी हाताने उचलून डस्टबिनमध्ये टाकून दिला. नंतर पाणी चं पाईप लावला आणि ते हाताने थोडंसं आवरून घेतलं. झाडणीने झाडू शकत नव्हती, कारण की झाडणी ओली झाली असती आणि बाहेर येऊन राहिलेला आहे पाऊस, तर झाडणी वाळणार नाही. तर हाताने थोडंसं आवरून घेतलं आणि बाहेर जे आहे अशा प्रकारे मी खराट्याने रोज सकाळचं हेच रुटीन असते. नंतर इकडे झाडांच्या जे आहे कुंडीच्या खालून वगैरे सगळं इथे झाडून घेतलं, झाडांना पाणी दिलं थोडंफार जे होतं. आणि इकडची गॅलरीसुद्धा चांगली पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. हे रोजचंच रुटीन आहे, तर म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावं. जर आवडलं तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा छान. तर अशा प्रकारे सगळं आवरून घेतल्यानंतर इकडे आलेले आहे आता किचनमध्ये, कारण की सकाळी मुलांसाठी जे आलू भात केलेला होता आणि त्याच्यामुळे मग ते सुद्धा आज पोळी भाजी नव्हती दिली, आलू भातच दिला. त्यामुळे जास्त काही भरलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा किचन थोडंफारही काही केलं आपण सकाळपासून तरी खराबच होते. सो इथे पहिल्यांदा रात्री घासलेले भांडे जे आहे पटापट रॅकमधले जे ठेवून दिले मी, आणि नंतर मग इथे भांडे घासायला घेतले. तर असं पटापट केलं. इथेच माझे 20 मिनटं तरी गेले. नंतर भांडे वगैरे ठेवून घेतले आणि थोडंसं पुसून घेतलं. धूळ वगैरे काही राहते, काही असं चिकट वगैरे राहते नाही का, तर ते सगळं पुसून घेतलं. नंतर मग इकडे भांडे घासायला सुरुवात केली. बघा क्लीन झालं पटकनच. आता इकडे भांडेसुद्धा मी पटापट असे घासून घेतले, म्हणजे एवढे फास्ट नाही घासले जेवढे तुम्हाला दिसत आहे. थोडं फास्ट केलं कॅमेरा आणि स्पीड वाढवली कॅमेऱ्याची. आणि नंतर इकडे बेसिनसुद्धा आवरून घेतलं. जे नॅपकिन होते ते सुद्धा इथेच धुवून घेतले पटापट. असे लगेचच्या लगेच धुतले ना तर छान राहतात, पण 1-2 दिवसांनी ते थोडे गरम पाण्यामध्ये टाकून धुतले ना तर चांगले राहतात, भरपूर दिवस टिकतात, चिकट राहत नाही, स्वच्छ राहतात. आणि किचनमध्ये मला तरी असं वाटते स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि नंतर इकडे पोचा मारून घेतल्या सर्वच रूमला. हे बघा, आता इकडे बेडरूमसुद्धा पोचा करून घेतले. कधी कधी मी कपड्यांनी सुद्धा पोचा मारत असते आणि कधी कधी असं या पोच्याने. तर हे बघा पोचा मारून झालेला आहे. आता सगळ्या रूमचे गालिचे टाकून घेते, जिथे जिथे गालिचे असतात. इथे जास्त वापर असते आमची, त्यामुळे इकडे हॉलमध्ये सुद्धा गालिचा टाकून घेतला आणि किचनमध्ये सुद्धा मॅट टाकून घेतली, बघू शकता. आता इकडे बाहेर रांगोळी, पटापट रांगोळीचे 2 पावलं काढले. तर माझ्या मुलांना खूप आवडते असे पावलं काढले की. आणि जेव्हा मी गुरुवारी पूजा करते तेव्हा मस्त असं हळदीचं लेपन देते, तर माझ्या मोठ्या मुलाला खूपच आवडते. आणि कधीही रांगोळी काढल्यानंतर ना अशी पांढरी नाही ठेवायची, त्यावर कलरची रांगोळी टिपके तरी द्या, पण कलरची रांगोळी टाकायची, चांगलं राहते. पांढरी रांगोळी बिलकुलच ठेवायची नाही, थोडेसे टिपके तरी द्या कलरचे, पण कलरचे रांगोळी त्यावर टाकायची. आता इकडे सगळं आवरून झालं. आता कपडेसुद्धा इकडे मी साड्या होत्या ना त्या पिळून घेतल्या पाण्याने, ते दाखवलं नाही तुम्हाला. आता मी जाते आंघोळीला. आता आंघोळ झालेली आहे आणि झाली आहे फ्रेश. तर हा आहे प्लाझो घातला आणि टी शर्ट. तर आता इकडे आंघोळ पण झाली. इकडे कपडे लावून घेते, म्हणजे कपडे मशीन आपली धूत राहते तोपर्यंत आपले बाकीचे कामं होतात. आणि मग कपडे वॉश करून झाले मशीनमध्ये की मग ते टाकूनसुद्धा द्यायचे. आता पाऊस आहे त्यामुळे ते घरातच टाकावं लागणार आहे, आणि जर उघडला पाऊस तर बाहेर टाकेल. आता इकडे लाईट वगैरे सगळे बंद करून आले तिकडले. आता करायची आहे देवपूजा. त्यासाठी मी इथे वरून फुलं आणले टेरेसवरती, मस्त असे फुलं आणि मंजुळा होत्या, शमीपत्र पण आणलेलं होतं. आता पूजा करून घेऊ. आणि मी ओली पण झालेली होती, पाऊस येत आहे वरती म्हणून. इकडे छान उंबरठ्याची पूजा करून घेतली. गुलाबाच्या पाकळ्या होत्या, तर गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लावून इथे टाकल्या. छान वाटते, प्रसन्न असं. नंतर पूजासुद्धा आवरून घेतली पटापट अशी. आता पूजा करताना मी काही शूट घेतलं नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल. हेच तर मी खूप स्पीडने टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही मग बघणार नाही.
तर इथे चमेलीचे फुलंसुद्धा मस्त लागलेले होते आणि चमेलीचे फुलं चांगले असतात किंवा चमेलीचं झाड लावा घरी, उत्तर दिशेला खूप चांगलं राहते. घरात जे आहे काय म्हणतो आपण ते येत नाही, बॅड काय म्हणतो, माझ्या तोंडात शब्द नाही येत आहे आता, पण जे निगेटिव्ह असते ना, निगेटिव्हिटी ती नाही आहेत. नक्कीच चमेलीचं झाड तुम्ही इथे लावू शकता. नंतर इथे पूजा आवरून घेतली, छान फुलं वाहून घेतले, टेरेसवरून आणलेले आणि छान धूप दीप लावून घेतला. अशा प्रकारे वेळ गेला आणि 1 ते 2 तास इथे मला लागले. पूर्ण सकाळपासून मुलं गेल्यानंतर 2 तास आरामातच वेळ जातो. नंतर आता मी इथे सर्व कामं आटपून झाल्यानंतर ना थोडासा लाईट नाश्ता, तर मुलांसाठी इथे मी सकाळी आलू भात केलेला होता, तर आणि रात्रीची कढी होती, तेच मी आलू भात आणि कढी नाश्ता करून घेतला. आणि इकडे आपल्या झाडांकडे बघत ना छान असं नाश्ता करून घेतला. तर या हिरवळ जी असते ना, मी झाडं लावलेली आहेत बाहेर, तर त्या हिरवळीमुळे ना ताण कमी व्हायला ना मदत होते. आणि थोडा वेळ का होईना पण असं थोडा वेळ तिकडे पाहणं आणि मस्त असं नाश्ता करणं खूप छान वाटते. तर नक्कीच तुम्ही हिरवळ आपल्या घरी ठेवा. आणि बघू शकता मस्त असा धूप लागलेला आहे, खूप छान वाटते असं. तर ज्या घरामध्ये ना नियमित पूजा केली जाते त्या घरामध्ये ना देवी लक्ष्मी नेहमीच वास करते आणि आपला आशीर्वाद नेहमीच राहतो. सकाळी मस्त अशी स्वच्छ होऊन पूजा करायची, खूप छान वाटते, घरामध्ये आनंदी वाटते. करून बघा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान अशा. तोपर्यंत बाय बाय.